नमस्कार, योगिनीच्या विश्वात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय लसूणी मेथी. त्यासाठी अर्थात लागणारं साहित्य खूप सारा लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, कांदा, टोमॅटो आणि फोडणीचं साहित्य विथ हिरवी मिरची, खूप सारा लसूण आणि खोबरं. यामध्ये तीळ, शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि थोडी मलाई हेच मिक्स करूयात आपण. हे अशा पद्धतीने तयार होते. आता पहिल्यांदा काय करायचं, ही जी मेथीची भाजी आहे ती छान बारीक चिरून घेऊन अगोदर भाजी शिजवून घेऊयात आणि नंतर त्याचा मसाला तयार करूयात. लोखंडी कढई, त्यामध्ये घाण्याचं तेल. आता यामध्ये जाणारे आपण केलेला लसूण, हिरवी मिरची आणि खोबरं छान चिरले. भाजी करताना ठसका आलाच पाहिजे, म्हणजे भाजी ठसकेवाज होते. तर या भाजीमध्ये मीठ टाकूया, मस्तपैकी झाकून ठेवूया आणि इकडे एका बाजूला मसाला तयार करायला घेऊया. हळद टाकायची थोडीशी. मसाल्यासाठी भरपूर सारी लसूण, कांदा आणि टोमॅटो तयार केलेला हा मसाला. थोडं जिरं, आपलं लसूण आणि मिरची आणि खोबरं, ते सिनेमावर दिसतं. कांदा भाजीपर्यंत काम काय दुसरं आपल्याला टाकू असं, आणि मसाला पण टेस्टी होईल ना तोपर्यंत. सुंदर कांदा भाजला तर जाईल टोमॅटोची प्युरी. मेथीच्या भाजीचं सगळ्यात बेस्ट. ओके. आणि इकडं मसाला पण खूप सुंदर आणि घट्ट तयार झाला आहे बघा, आणि शिजून सुंदरच झालं ते एकजीव. थोडी साठी ठेवायची एकजीव झाल्यावर, आणि आपल्याला तिखट लागते तर वरून परत आपण फोडणी टाकणार आहे. छानपैकी फुगलेली गरम गरम पोळी घ्यायची ताटात, आणि आपली लसूणी मेथी घ्यायची मस्तपैकी ताटात, आणि आपल्या ताईला टेस्ट दाखवायची.